निर्बुद्ध अंधभक्तांचा मोरख्या कसा असावा, अगदी त्यांच्यासारखाच आंधळा, बुद्धीनं पांगळा आणि अक्षरशः मशीमागचा अगदी तसाच असलेला रवींद्र चव्हाण नावाचा हा अंधभक्तांचा मोरख्या या मराठवाड्यामध्ये आला. आणि या मराठवाड्यामध्ये येऊन त्यानं मराठवाड्याची अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान असलेला जो या मराठी मातीचा, मराठी माणसाचा, मराठी संस्कृतीचा जो हुंकार असलेला असा एक दिवंगत नेता विलासराव देशमुख यांच्या संदर्भात बरळला. तुमचं चैतन्य, तुमचा उत्साह पाहून मला असं वाटतं की आपण या लातूरमधनं विलासराव देशमुखांच्या आठवणी कायम पुसण्यामध्ये यशस्वी होऊ, असं तो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यानं आकलेचे तारे तोडले. असा हा माथे फिरू याला बरं, यानं नेमका अपमान कोणाचा केलाय? यानं मराठवाड्यातल्या मराठी मातीचा, मराठी माणसाचा, हिंदू धर्माचा, हिंदू संस्कृतीचा, मराठी अस्मितेचा अपमान या माणसानं केलाय. आणि असे म्हणजे बुद्धीनं पांगळी लोक जर कमळ फुलवायचं तर खुशाल फुलवा बाबांनो, गटारात फुलवा, नाल्यात फुलवा, जिथं फुलवायचं तिथं फुलवा, पण धर्म, संस्कृती आणि या प्रादेशिक अस्मितेच्या विरोधात तरी अशी षडयंत्र कटकारस्थान करू नका ना रे. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहते पावक न चिकले दंत्यापो नच शोषयती मारुतः, भगवद्गीता सांगते हो. हिंदू संस्कृतीमध्ये एकदा दिवंगत झालेला आत्मा, जीवात्मा, तो कधीही मरत नाही, तो कायम असतो. म्हणजे त्याला शस्त्रानं कापलं जाऊ शकत नाही, पाण्यानं भिजवलं जाऊ शकत नाही, असा आमचा धर्म सांगतो. मग जो जीवात्मा मरणारच नाही, त्याच्या आठवणी पुसायला निघालेला माणूस हा रवींद्र चव्हाण नावाचा भाजपचा राज्याचा प्रमुख हा खरोखर हिंदू असेल का हो? म्हणजे हिंदू धर्माला कलंकित करणारं हे विधान त्याचं नाही का? दिवंगत माणसाबद्दल काय बोलावं ही आपली भारतीय आणि धर्मसंस्कृती आहे. कधी कसाही व्यक्ती असो, तो तर चांगलं काम करणारा असेल तर गोष्ट वेगळीच, पण अक्षरशः कसाही व्यक्ती असला तरी आपण त्या धर्म आपला सांगतो की तो दिवंगत आत्मा, तो जीव कायम असतो. मग एकतर हा रवींद्र चव्हाण हिंदू नसावा, आणि असला तर त्याला हिंदू धर्म काय हे नेमकं कळालेलं नसावं. मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती विलासराव देशमुख असतील, शंकरराव चव्हाण असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, ही या मराठवाड्याचे वैभव होते आणि ते कायम असतील. अशा दिवंगत नेत्यांच्या संदर्भामध्ये जर अशी मुक्ताफळं उधळणारा जर माणूस भाजपसारख्या जो चाल, चरित्र, चेहरा म्हणजे नैतिकतेचा डांगोरा पिटणाऱ्या पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो, तो इतका बुद्धीनं पांगळा असू शकतोच कसा? आपण जर उद्या म्हणाले, काँग्रेसचा एखादा नेता म्हणाला नागपूरमध्ये येऊन की आम्हाला त्या हेडगेवार, गोळवलकर आणि आताचे जे मोहन भागवत आहेत त्यांच्या सगळ्या आठवणी कायमच्या पुसून टाकायच्या, जेवढा राग किंवा जेवढा उद्वेग आता मला वाटतो ना, अगदी तसाच काँग्रेसीने जरी या जनसंघाच्या किंवा संघ विचारधारेबद्दल केला असता तरी तेवढाच राग आला असता. मग ही नेमकी संस्कृती कोणती रुजू पाहतायत? ही धर्माची संस्कृती आहे, हिंदू धर्माची? काही हिंदू संस्कृती आहे? काही मराठी माणसाची जी मानवीयता, मराठी माणूस कसा असावा, इतका घाणेरडा तर नसू शकतो माणूस, मराठी माणूस. म्हणजे विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसायला निघालेला हा नेमका कोणत्या प्रकाराचा माणूस आहे याविषयी तुमची मतं जरूर व्यक्त करा.
हा हिंदू धर्माचा असू शकतो का? हा मराठी माणसाचा द्वेष करणारा व्यक्ती हा महाराष्ट्रामध्ये राहण्यास खरोखर त्या लायकीचा आहे का? का हा केवळ ज्या दिल्लीच्या बादशहाची चपलाबुट उचलणारा चाट म्हणजे ती डोक्यावर घेऊन मिरवणारा केवळ म्हणजे ज्याला गुलाम म्हणतो अगदी तशा पद्धतीचा हा अंधभक्तांचा निर्बुद्ध म्हणजे बुद्धीनं पांगळा असलेला हा मुख्य त्यांचा मोरख्या या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपला खरंच मराठवाड्यातल्या माणसाला राग येतोय हे सुद्धा दाखवून द्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.